तर राम राम मंडळी, जय खानदेश. तुमच्यासाठी ना मस्त रेसिपी लई होऊन म्हणजे ज्याला पण जास्त गोड आवडत असेल ना त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी. लहान पोरासपासून तर मोठाचपर्यंत खूप जास्त आवडीशीन खातस. तर हा शे साबुदाण्याने खीर जी झटपट बनस, खूप छान लागस आणि सगळं असले भरपूर आवडस. त्यांच्यासाठी ना मी रात्रभर भिजत घाला होतात साबुदाणा फुल पाणीमा. ते छान असं सॉफ्ट वैनात ना त्यांना पाणी काढी लेवाना. त्यानंतर गॅस चालू करा, त्यांवर कढी ठेवानी. त्यानंतर 1 चम्मच या 1.5 चम्मच तूप टाकानं. त्यांना ना ड्रायफ्रूट्स टाकानं, जसं काजू बदाम नाहीतर पिस्ता असं रासनं ते रोस्ट करले थोडा वेळ. त्यानंतर काढी दिना. त्यानंतर त्यांना परत 1 चम्मच तूप टाका, 1 या 1.5 चम्मच टाका ना, कारण इकडे तूप कमी होतं ना म्हणून मी थोडंसं घालू. 2 चम्मच तरी टाका ना. त्यांना साबुदाणा टाका आणि थोडा वेळसाठी त्याला तूपमा मस्तपैकी फ्राय करा. मिक्स करत राहा ना. ते छान असं फ्राय वेगळे. त्यांना गरम दूध टाका ना. 1 वाटी जर साबुदाणा राहील तर त्यांना 2 वाटी दूध टाका ना. साबुदाणा छान त्यांना शिजू द्यावा ना. दूधमाच साबुदाणा शिजीशीन वैगे त्यांना साखर टाकाने 2 वाटी छोटी. मिक्स करा. त्यानंतर ड्रायफ्रूट जे आपण टाकेल होतात ना, म्हणजे करेल होतात ना तूपमा, ते टाके देवा ना. त्यांना मनुका टाका थोडासा, मिनी इलायची पावडर टाका आणि केसर टाका ना. जर केसर नसेल तर फूड कलर टाका ना, पिवळा कलर ना नाही टाका तरी चालेल. त्यानंतर छान शिजू द्या आणि मस्त अशी खीर रेडी आहे. फक्त 5 मिनटामा खीर रेडी बस. फक्त साबुदाणा भिजायला टाईम लागत. एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागस. नक्की बनावा आणि लहान पोरसलाही भरपूर आवडस. आणि जी हाई रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका प्लीज. नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू आपण नेक्स्ट रेसिपी. तुम्हाला सोबत असंच रेसिपी शेअर करत असू. लाईक करा.